शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा। तिसरा आला, चौथा नाही ना। भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की। आवाज बंद नाही करू शकत मला, खरं म्हणजे हा जनतेचा आवाज आहे। आणि आज एक अतिशय भव्य दिव्य अशा उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे। या प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी स्नेही गोपाळ शेट्टीजी, या विभागाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकरजी, सिद्धेश कदम, त्यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभं राहिलं, शीतलताई म्हात्रे, सर्व मान्यवर आणि सोसायटीतील आजूबाजूच्या हुंडेरे आहेत आपले, आणि हे सर्व आजूबाजूच्या सोसायटीतले लोक आहेत ना आपले, तो मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा। खरं म्हणजे एवढा मोठा परिसर तुम्हाला ऑक्सिजन पार्कच्या रूपाने मिळालेला आहे। हे खरं म्हणजे गार्डन म्हणजे शहराचं फुफ्फुस असतं, आणि हे सगळीकडे एवढी जागा मोठी मिळत नाही। तुम्ही सगळे भाग्यवान आहात की अतिशय मोठं भव्य दिव्य असं उद्यान तुम्हाला मोकळं मिळालं। आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी पाहिलं, लहान मुलां खेळाचा तिकडे चिल्ड्रन पार्क होता, तिथून पुढे आल्यानंतर ते पिकल बॉल आणि बॅडमिंटन, ते व्हॉलीबॉल सगळंच होतं। आता चालायला पण आपल्याला सकाळी संध्याकाळी जॉगिंग ट्रॅक आहे, ओपन जिम आहे, बरंच काय काय आहे, एमपी थिएटर आहे। आता लोक सगळे म्हणतात काय आपलं सकाळी चालताना वॉक टू फिटनेस आणि प्ले टू वेलनेस। आता मी येता येता तिथून बोललो जरा खेळूया, तर मला खरंच खेळायला येतं का समजलं नाही, पण चांगलं खेळलो मी। कारण कधी कधी मी क्रिकेटचे सामने असतात त्याचं उद्घाटन करायला जातो, पण बॅटिंग करायचं मोह आवरत नाही मला, आणि त्यामुळे तुम्ही ते पिकल बॉल तो दिला, तो खेळलो मी बरोबर। आणि तसं काय मी बॅटिंग करतो चांगली, चौकार षटकार पण मारतो, आणि चौकार षटकार मारलेत आपण 2022ला। आणि माझा मुलगा डॉक्टर आहे, MBBS आणि MS ऑर्थोपेडिक सर्जन। आता श्रीकांत खासदार आपला तो UAE ला गेलाय, मोदी साहेबांनी त्याला पाठवलाय डेलिगेशन आपल्या भारताची बाजू मांडायला। 5-6 देशामध्ये ती सगळी टीम गेली आहे। तो डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नाहीये, पण डॉक्टर नसताना बरीच ऑपरेशन केलेत मी। छोटी मोठी करत असतो, तर गंमत असू द्या। खरं म्हणजे आज अतिशय आपल्या विभागाच्या माध्यमातून चांगला दिवस आहे की खरं म्हणजे मुंबईमध्ये अनेक उद्यानं आहेत, अनेक उद्यानं आणखी आपल्याला पाहिजेत। हे उद्यान देखील होतं, पण थोडं डागडुजी करायची होती, पण चांगलीच झाली आहे डागडुजी। ते फंड आता मी कुठे कुठे दिले ते मला लक्षातच नाहीये, त्यामुळे जे कोणी चांगल्या कामासाठी पैसे मागितले त्याला पैसे ताबडतोब। शेवटी आपलं हे विकासाचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार, आणि विकासाला चालना देणारं हे सरकार आहे। मला आठवतंय मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि मी दोघांनी शपथ घेतली होती, सुरुवातीला दोघंच होतो आम्ही, आणि पहिलं काम आम्ही असं केलं की मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त करायचे, म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते करायचा निर्णय घेतला। आता त्याचं काम सुरू आहे। हा ना, म्हणजे इकडचे रस्ते मी आता पुढच्या 1.5-2 वर्षात आपण जर पाहिलं तर तुम्हाला खड्डा शोधून मिळणार नाही। इतके वर्ष खड्ड्यातून प्रवास आपण केला, मी
आलो मी वेळेला खड्ड्यांचा प्रवास लोकांना करत नाही. बोले 50 किलोमीटर बोला असं काय करारनामा आहे का, असं काय लिहिलंय का, बोले पैसे नाहीत का. मग आम्ही सांगितलं त्यांना तुम्ही आता 2 टप्प्यामध्ये पूर्ण 1000 किलोमीटरचे रस्ते कंप्लीट करायचे. मग पहिल्या फेज मध्ये आपण अर्धे रस्ते घेतले, दुसऱ्या फेज मध्ये देखील मंजुरी घेतली आणि आता रस्त्याकडे मुंबईमध्ये जोरात सुरू आहे. सुशोभीकरणाची कामं आपण घेतली. आपण पाहत आहे कुठे कुठे तर जसं हे तर मोठं गार्डन झालंय, पण जिथे जिथे छोटी जागा मिळेल तिथे अगदी डेब्री कचरा टाकायचे लोक, ते पण आपण तिथे त्याला एक चांगलं ग्रीनरीचं स्वरूप देण्याचं काम केलं. खूप कामं आपण केली. इथे मेट्रोची कामं बंद होती, मेट्रोची कामं आपण सुरू केली. कोस्टल हायवेने तुम्ही गेले का? आता कोस्टल रोड किती आता चांगलं झालंय ना. अटल सेतू, मेट्रोची कामं बंद पडली होती, ती आपण सुरू केली. कारण अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार, त्यात पण मी होतो, पण ते सगळीकडे स्थगिती स्टे ऑर्डर, ते स्थगिती सरकार होतं. पण आता प्रगती सरकार आहे आणि समृद्धीचं सरकार आहे. त्यामुळे जाऊ द्या, मी काय, माझा तो स्वभाव नाही कुणावर टीका करायचा. परंतु मी माझ्यावर खूप टीका रोज करतात लोक. मी त्यांना सांगतो टीकेला आणि आरोपाला हा एकनाथ शिंदे आरोपाने आणि टीकेने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि आम्ही काम केलं 2.5 वर्ष महायुती म्हणून, आणि त्याचं फलित तुम्ही आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि खऱ्या अर्थाने केलेल्या कामाची पोचपावती आपण दिली. मगाशी अतुलजींनी सांगितलं की निर्णय घ्यायला जे धाडसी निर्णय आपण घेतले त्यामुळे महाराष्ट्र फार पुढे चालला. महाराष्ट्र आता बघा GDP मध्ये पुढे आहे, परदेशी गुंतवणुकीत पुढे आहे, महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये पुढे आहे, महाराष्ट्र सगळीकडे पुढे आहे. परदेशी गुंतवणूक, आता मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा 8 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आलं. आता देवेंद्रजी जेव्हा दावोसला गेले त्यांनी देखील जवळपास 15 लाख कोटीचं MOU करारनामे केले. आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे, मला सांगायला एवढा अभिमान वाटतो की आपलं कन्व्हर्जन 70 ते 80% आहे. म्हणजे हे फार मोठी बाब आहे. आणि म्हणून खूप लोक आपल्या महाराष्ट्राकडे येत आहेत, आकृष्ट होत आहेत. महाराष्ट्र आज आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की मुंबई हे पॉवर हाऊस, महाराष्ट्र हे पॉवर हाऊस आहे, ग्रोथ इंजिन आहे. आणि मोदीजी देखील या ठिकाणी आले, म्हणाले मुंबई आपण फिनटेक कॅपिटल करू, मुंबईला आपण एक जी आर्थिक राजधानी आहे त्याची ताकद वाढवू. आणि त्यामुळे आता मोदीजींना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि आपल्या देशाला या आपल्या पहलगाम मधल्या आपल्या निरपराध बेकसूर नागरिकांना जे काय गोळ्या घालण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं आणि आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं, सिंदूर पुसण्याचं काम केलं, त्याचा बदला मोदीजीने पुरेपूर घेतला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आता काही लोक हिशोब मागतात, किती तिथून ड्रोन आले आणि इथून किती मिसाईल गेले. ते मिसाईलचे एवढे पैसे फुकट घालवले. अरे आपल्या सैनिकांच्या जीवाची, देशाचं रक्षण, देशभक्ती पहिली पाहिजे. आणि ज्या आपल्या पहलगाम मधल्या ज्या निरपराध आपल्या भावंडांचा बळी गेला, त्यांचं शहादत झाली, बलिदान झालं, त्यांच्या तुम्ही जीवाची किंमत पैशाने मोजताय, दुर्दैव आहे. आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण जे काय ते ठीक आहे, त्याला मोदीजी बरोबर पुरून उरलेले आहेत आणि फार मोदीजींच्या पाठीशी आपला देश हक्का उभा आहे खंबीरपणे. आणि मुंबईतलं मी सांगतो तुम्हाला की मुंबईमध्ये कन्व्हर्ट टोल नाके, मुंबईतले टोल नाके पण आपण 5च्या 5 एंट्री पॉइंट काढून टाकले. आम्ही योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या योजना, इतर योजना, युवा प्रशिक्षण योजना. मग गाडीवाले बोलले आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला कशाला हा टॅक्स लावताय. मग असे काही लोक मला भेटले, मग मला योग्य वेळी मी बरोबर करतो. आणि बरोबर योग्य वेळी ते एंट्री पॉइंट हटवून टाकले टोल नाक्याचे. आता टोल नाक्यावर पण तुम्हाला थांबायला लागत नाही, बरोबर ना. त्यामुळे सगळं आता मी सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल. खूप कामं आपण केली आणि त्याची पोच
हे खरं म्हणजे उद्यान एक चांगलं उद्यान झालेलं आहे। एक सगळ्यांसाठी हजारो लोकांसाठी इथं आपल्याला हे उद्यान वापरायला मिळेल। आपल्या आरोग्यावर देखील आरोग्य आपलं चांगलं राहील। आणि आणखी अशी गार्डन तुमचं एक आहे ना गार्डन तिकडे, तुम्ही ते सांगितलं ना मेंटेनन्स तुम्हाला, तर काही आपले गोपाळ शेट्टी उद्यान सम्राट आहेत, खूप उद्यानं त्यांनी केली, कारण उद्यानाची आवश्यकता आहे। आणि तुम्हाला सांगतो, माहित नसेल, आपण जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे, महालक्ष्मी रेसकोर्स मधलं आतापर्यंत खूप प्रयत्न झाले, सेंट्रल पार्क व्हावं या मुंबईमध्ये मोठं, यासाठी 120 एकर जागा आपण घेतली महालक्ष्मी एक्सप्रेसची, महालक्ष्मी रेसकोर्सची। आणि जे कोस्टल हायवेच्या बाजूला, कोस्टल रोडच्या बाजूला जवळपास असं लांब लचक 150 ते 200 एकर जागा आपल्याला मिळते आहे। आपण महालक्ष्मी रेसकोर्स आणि हे गार्डन असं खाली अंडरपासनी जोडतोय, म्हणजे 300 एकराचं उद्यान सेंट्रल पार्क मुंबईमध्ये होतंय। अगोदर पण प्रयत्न झाले, पण नंतर पुन्हा बंद झाले। मी एकदा सुरू केलं की सोडतच नाही, बिलकुल ते करूनच थांबतो। गोरेगाव मुलुंड तो तुमचा लिंक रोड होतोय, बोरिवली टनेल, हे सगळं आता एकदम शॉर्टकट होत आहे सगळं। आणि म्हणून आपल्याला कनेक्टिव्हिटी, उद्यानं, चांगले रस्ते, या सगळ्या गोष्टी पाहिजेत। फक्त उंच इमारती म्हणून विकास होत नाही, त्याला आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हेही चांगलं पाहिजे। आणि म्हणून आज सिद्धेश, तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, तुम्हाला तुमचं अभिनंदन। आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष पण आहेत, म्हणजे प्रदूषण कमी करायची यांची जिम्मेदारी आहे। आता या माध्यमातून प्रदूषण कमी होईल, गार्डनमुळे होणारच ना, आणि झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, आणि त्याच्यामुळे बांबूची झाडं लावलीत की नाही इकडे तुम्ही, ऑक्सिजन ज्यादा देतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो। खूप आपण दुर्लक्षित आहे, म्हणजे लोक काय, बांबू म्हणजे दुर्लक्षित, पण त्याला मोदीजींनी म्हणाले बांबू हे बास नाही, बांबू हे घास आहे। आता म्हणून त्यातले सगळे नियम अटी तो काढून टाकल्या। त्यामुळे एक असं सगळ्या बाजूनी पर्यावरण जे आहे, आता क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, हे पाऊस कधी पण पडायला लागलाय, त्यामुळे तुमच्या विभागाचं मोठं जबाबदारी आहे, तुम्ही जास्तीचं काम करायला लागेल। आणि मुंबईतलं पोल्युशन कमी करायसाठी काय काय करायचं ते सगळं करा, कारण मुंबईतलं प्रदूषण कमी झालं पाहिजे बिलकुल। आणि सगळ्या देशाचं लक्ष आहे मुंबईवर, मुंबईकडे जगभरातले लोक येतात, त्यामुळे मुंबई त्यांना अपेक्षित असलेली मुंबई आपल्याला देणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून फुटपाथ पण आता करू, तेही करू आपण, शेवटी चालायला फुटपाथ पाहिजे। फुटपाथ आपण चालण्यासाठी ठेवलेले आहेत, दुर्दैवाने काही ठिकाणी ते आपल्याला व्यापलेले दिसत आहेत, पण नक्कीच तुमची सूचना जी आहे मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना नक्की सांगेन की चालण्यासाठी फुटपाथ आहेत आणि लोकांची ती गरज आहे। आणि म्हणून चांगले रस्ते झाले, फुटपाथ झाले, ही अशा प्रकारची उद्यानं झाली, अनेक मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम आपण आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून करतोय। मी पुन्हा एकदा मनापासून सिद्धेशचं पण अभिनंदन करतो, स्थानिक आमदार अतुलजींचं पण अभिनंदन करतो, खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।